सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राघव, श्रीधर आणि पिहू दोघांना घेऊन घरी आलेला असतो. तेव्हा गच्चीमध्ये उभं राहून पद्मा आणि भास्कर सगळं काही बघत असतात. कारण त्यांना कधी एकदा शिवनाथची मुलं घरी येत आहेत आणि घरामध्ये तमाशा होतोय याची ती वाटच बघत असते. आणि इथे आता वेदा राघव आणि श्रीधरला फोन करायला आलेली असते. ती बाहेर आल्यानंतर बघते तर काय, समोरच इथे राघव, श्रीधर आणि त्याचबरोबर पिहू हे दोघेजण आता लग्न करून आलेले असतात आणि राघव त्यांच्याबरोबरच आलेला असतो. जेव्हा इथे श्रीधरचं आणि पिहूचं लग्न झाल्याचं वेदा बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. अचानकपणे लेक्चरला जातोय असं सांगून गेलेला श्रीधर लग्न करून आलेला असतो. हे बघितल्यानंतर वेदाला तर धक्का बसणारच होता. त्यानंतर इथे ती जोरजोरात आता ओरडत घरामध्ये जाते. ती म्हणते, आई आप्पा, आई आप्पा, ते श्रीदादा आलाय. तेव्हा इथे उमा घाबरत्याने म्हणते, काय झालं, काय झालं श्रीधरला? म्हणजे तिला असं वाटतं की श्रीधरला लागलं का, त्याला काही बरं नाही का, असे प्रश्न तिच्या मनात येतात. ती धावत पळत बाहेर बघायला येत असते. तेव्हा इथे वेदा ज्या पद्धतीने ओरडत गेलेली असते तेव्हा पिहू आणि श्रीधर दोघेही घाबरलेले असतात. राघव म्हणतो, चिल चिल, घाबरायची काही गरज नाही आहे. ती आता अशीच ओरडत गेली. त्यानंतर इथे श्रीधर आणि त्याचबरोबर पिहू हे दोघेही प्रचंड घाबरलेले असतात. घरातले सगळे लोक आता अंगणामध्ये धावत पडत येतात. तेव्हा श्रीधर आणि पिहू एकमेकांचा हात घट्ट पकडतात. कारण ते दोघेही जण एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही असं त्यांनी आता एकमेकांना वचन दिलेलं असतं आणि ते आता खऱ्या अर्थाने निभावण्याची वेळ आलेली असते. त्यावेळेला श्रीधर आणि पिहू दोघेजण एकमेकांचा घट्ट हात पकडतात आणि एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही असं म्हणत ते आता एकमेकांच्या बरोबरीने उभे राहतात. पण मात्र घरातले सगळे लोक त्यांच्याकडे आता रागाने बघत असतात. कारण त्यांनी जे लग्नाचं पाऊल न सांगता उचललेलं असतं ते त्यांना अपेक्षित नसतं. त्यामुळे उमा आणि त्याचबरोबर शिवनाथ हे सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात, खालून वरून बघत असतात. ती साडी, मुंडावल्या हार, मंगळसूत्र हे सगळं बघितल्यानंतर त्याला आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो. उमा म्हणत असते, काय रे हे सगळं श्रीधर, काय आहे, काय आहे सगळं, हे मुंडावळे हार, हे काय आहे सगळं? तू ह्या मुलीबरोबर लग्न केलंस का? मी काय विचारते श्रीधर, तू ह्या मुलीबरोबर लग्न केलंस का? तो म्हणतो, हो आई, आम्ही दोघांनी लग्न केलं आम्ही दोघांनी. तेव्हा ती जोरदार श्रीधरच्या कानाखाली देते. कानाखाली दिल्यानंतर श्रीधर गप्पच बसतो. तेव्हा उमा म्हणते, अरे काय बोलतोयस काय श्रीधर, तू काय बोलतोयस काय? तू या मुलीबरोबर लग्न केलंस का? आम्हाला सांगावंसं वाटलं नाही? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण ही मुलगी, कोण आहे ही मुलगी? आम्ही तिला ओळखत नाही, काही नाही, आणि तू सरळ तिच्याबरोबर लग्न करून आलास. तेव्हा इथे श्रीधर काही बोलायच्या आधीच शिवनाथ म्हणत असतो, अगं उमे, मी सांगतो ना तुला ही मुलगी कोण आहे ते. मी चांगलंच ओळखतो या मुलीला. ही मुलगी आली होती ना, बियाणं घ्यायला आली होती ना. ती म्हणालेली असते की कंपनीने बियाण्याची ऑर्डर दिलेली आहे पण ऑर्डर पोचली नाही म्हणून मी आले चौकशीसाठी. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो की हिचे वडील पण आले होते आपल्या गोडाऊनमध्ये. मी तुला येऊन नाही का सांगितलं होतं, सभ्य शब्दामध्ये माझी इज्जत काढली होती. तिचे वडील सभ्य शब्दामध्ये माझ्याजवळ बोलत होते. त्यांनी माझा अपमान केला होता, आपल्या माधवच्या समोर अपमान केला होता माझा. आणि आता त्यांचीच मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून येणार आहे, बरोबर ना? त्यांचीच मुलगी आहेस ना तू, जिच्याबरोबर माझ्या मुलाने लग्न केले. काय रे श्रीधर, जेव्हा तू मला वचन दिलंस की मी सांगेन त्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करणार म्हणून, तुमच्या मर्जीने लग्न करणार नाही, असं जेव्हा तुम्ही वचन दिलं होतं तेव्हाच मनामध्ये ठरवलं होतं ना की बापाला दिलेलं वचन मोडायचं म्हणून, बरोबर ना? तेव्हाच जर ठरवलं होतं की बापाला वचन देतानाच ते मोडायचं आहे, अरे मग वचन दिलंच कशाला ना? नसतं वचन दिलं तर जास्त बरं झालं असतं, नाही का?
का वचन दिलं तुम्ही मला खोटं वचन? जर ते मोडायचंच होतं तर द्यायची गरज नव्हती. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, नाही अप्पा तसं नाही आहे. तेव्हा मी खरंच घाबरलो होतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अच्छा, म्हणजे तेव्हा तू घाबरला होतास आणि आता आता काय, आता भीती गेली? बाप्पाला सांगायला तुला भीती वाटली, पण बाप्पाला न सांगता लग्न करून यायला तुला भीती वाटली नाही, बरोबर ना? का नाही सांगावंसं वाटलं रे तुला? हे एवढं मोठं पाऊल उचलायच्या आधी एकदा बोलावंसं वाटलं नाही? तेव्हा इथे शिवनाथ प्रचंड चिडलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो आता आपल्या मनातला राग व्यक्त करत असतो. शिवनाथ म्हणत असतो, अरे बाबा, मोठ्या भावाच्या लग्नाची बोलणी सुरू होती. माधवचं काय? माधवचं लग्न झालं नाही तर तू लग्न करून घरी आलास सुद्धा. लाज नाही वाटली तुला हे पाऊल उचलताना? अरे निदान त्याचं लग्न होण्याची तरी वाट बघायची होतीत रे तुम्ही. तेव्हा इथे मामा आपल्या मनामध्ये म्हणत असतात की जेव्हा सनई चौघड्यांचा आवाज आला ना, तेव्हाच मला वाटलं हे लोक काहीतरी बँड वाजवणार म्हणून, आणि तसंच झालं. त्यानंतर जी आता माणसं माधवला बघायला आलेली असतात त्या मुलीचे वडील म्हणतात की हे सगळं काय शिवनाथ दादा? अहो, तुमच्या घरातले संस्कार खूप चांगले त्याबद्दल ऐकून होतो, म्हणून तर माझ्या मुलीचं स्थळ लगेच तुमच्या घरामध्ये घेऊन आलो होतो ना. अरे पण हे कसले संस्कार? मोठ्या भावाच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये लहान भाऊ लग्न करून येतो? असे आहेत का तुमच्या घरातले चांगले संस्कार? असे जर तुमच्या घरातले संस्कार असतील ना, तर तुमच्या घरामध्ये मुलगी न दिलेलीच बरी, नाही का? मी तर माझी मुलगी देणार नाहीच आहे तुमच्या घरामध्ये, पण मी बाहेरच्या पाहुण्यांनासुद्धा सांगेन की तुमच्या घरामध्ये मुलगी द्यायला नको म्हणून. कारण तुमच्या घरामध्ये मोठ्या भावाचं लग्न आधीच लहान भावंडं लग्न करून येतात. त्यापेक्षा इथे मुलगी न दिलेली बरी. जातो आम्ही. संस्कार संस्कार, कसले संस्कार आहे तुमच्या घरातले ते बघितले मी. असं म्हणून ते लोक आता सरळ तिथून निघून जातात. मी माझी मुलगी तुमच्या घरामध्ये देणार नाही असं सुद्धा म्हणतात. तेव्हा इथे ते लोक आता लग्नाची बोलणी न करताच निघून गेल्यानंतर शिवनाथ म्हणत असतो, बघितलं श्रीधर, ते लोक निघून गेले आणि काय बोलले जाता जाता बघितलंस ना, की माधवला मुलगी भेटणार नाही म्हणून. अरे तू असं चुकीचं पाऊल उचलल्यानंतर माधवला मुलगी कशी काय भेटणार बरं सांग? खूप छान वाटलं असेल ना तुला? तो माणूस तुझ्या बापाचा अपमान करून गेला, त्याला वाईट साईड बोलून गेला, तुला खूप छान वाटलं असेल ना? सांग बरं. तेव्हा श्रीधर म्हणतो, आप्पा सॉरी, माफ करा. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, अरे कसली माफी मागतोयस तू आता? इथे आता कृत्य करायच्या आधी बापाचा आईचा विचार मनात आला नाही आणि आता सॉरी म्हणतोयस. हे बरोबर केलंस का तू श्रीधर? एवढा मोठा लग्नाचा निर्णय घेण्याच्या आधी एकदा बोलावंसं सुद्धा नाही वाटलं का तुला? अरे या मुलीच्या वडिलांचं काय? ते आपल्या गोडाऊनमध्ये येऊन जे जे काही बोलून गेलेत त्यांचं काय आता? त्यांना काय उत्तर द्यायचं आपण? तेव्हा शिवनाथला इथे काय बोलावं ते कळत नसतं. तेव्हा इथे शिवनाथच्या घराचं वाटोळं कसं होईल त्याची वाट बघणारी पद्मा आता लगेच बोलायला सुरुवात करते. ती म्हणते, अय अय शिवनाथ, अय, अरे काय हे? काय रे तुझे संस्कार बघितले ना मी. श्रीधरने लग्न केलं का? अरे बाप रे, खूप चांगलं काम केलं हा मुलाने. अगदी बापाच्या पावलावरती पाऊल टाकलं नाही का? इथे स्वतःच्या मर्जीने लग्न केलं. काय रे बाबा श्रीधर, काय असं अडलं होतं की घरामध्ये न सांगता तुला लग्न करावं लागलं? हां बरोबर आहे, घरातली परंपराच आहे ना, तुमच्या प्रथाच आहे पळून जाऊन लग्न करायची. बरोबर केलंस हा बाळा, वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकलंस हे बरंच केलंस तू. बरोबर की नाही, घरातली परंपरा सुरू ठेवली पाहिजे. अय शिवनाथ, अरे जे तू केलंस तेच तुझ्या पोरानं केलं, त्यात काय एवढं? पण काय र, तू तर म्हणाला होतास की घरामध्ये सुना तुझ्या मर्जीने येतील म्हणून. तीच काही सून आली आहे तुझ्या मर्जीने? मस्त सून आली आहे तुझ्या घरामध्ये. म्हणजे बघ ना, घराला डेकोरेशन नाही, इथे आता फुलांच्या माळा नाही, लाईटिंग नाही, दारामध्ये रांगोळी नाही, कसलीच तयारी नाही, पण मात्र लग्न करून मुलगा घरी आलाय. बरोबर ना? खूपच मोठमोठ्या बाता करत होतास ना तू शिवनाथ,
की मुलांचं लग्न असं करेन तसं करेन म्हणून. मग आता काय झालं त्याचं? आता मुलांचं लग्न तुला थाटामाटामध्ये करता आलं नाही का? आणि काय रे भास्कर, त्या मुलांच्या हातामध्ये तो पिवळा दोरा कसला दिसतोय? कसली आहे ती पिवळी पट्टी? अच्छा, म्हणजे मंदिरामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याला हे लोक आले होते वाटतं आणि तिथेच वाटतं ह्या दोघांनी लग्न केलं. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये, बरोबर ना? तिथेच त्या नवरा नवरीच्या हातामध्ये अशी पिवळी पट्टी होती. अच्छा, म्हणजे जिथे तुम्ही दोघेजण नवरा नवरीला आशीर्वाद द्यायला गेला होतात तिथेच तुमच्या मुलांनी लग्न केलं, बरोबर ना? आणि काय तर म्हणे, इथे त्या मुलांनी आईवडिलांचा आशीर्वादसुद्धा घेतला आणि तुम्ही त्यांना आशीर्वादसुद्धा दिलात. बघा, याच्यातून संस्कार दिसतात. म्हणजे लग्न पळून जाऊन जरी केलं असलं तरीसुद्धा आईवडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा. तो त्या मुलांनी घेतला आणि तुम्ही तो आशीर्वाद दिलासुद्धा, बरोबर ना? म्हणजे इतकी ती मुलं तिथे वाकली, तुमचा आशीर्वाद घेतला आणि तुम्ही त्यांना ओळखलं पण नाही. काय तर म्हणे, इथे सुखात राहा, सुखाने संसार करा. आशीर्वाद तर तुम्ही दिला, म्हणजे मुलांना तुम्ही ओळखलं नाही, मुलांनी तुम्हाला मूर्खात काढलं. काय रे शिवनाथ, स्वतःच्या मुलानेच तुला मूर्खात काढलं, बघितलंस ना? तुमचा आशीर्वाद घेऊन तिथून निघालेसुद्धा, तरीसुद्धा तुम्हाला कळलं नाही. तेव्हा इथे आता राघवला राग येतो. राघव म्हणतो, समोरच्या मावशी गप्प बसा, जरा जास्तच बोलताय तुम्ही. आपण यांच्याकडे लक्ष देऊ नका. तेव्हा शिवनाथ राघवच्या जोरदार थोबाडीत देतो, अगदी जोरदार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शिवनाथ म्हणत असतो, राघव अरे काय चुकीचं बोलतेय ती, बरोबरच बोलतेय ना? तेव्हा राघव म्हणतो, आप्पा हे सगळं आहे ना तिनेच मुद्दामून घडून आणले, तिनेच हे सगळं घडून आणलं होतं. श्रीधरचं लग्न मोडण्यापासून ते लग्न होण्यापर्यंत तिचंच प्लॅनिंग होतं. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, अरे ठीक, तिने प्लॅनिंग केलं. तिने प्लॅनिंग केलं कारण ती दिवस रात्र वाटच बघत असते ना, की शिवनाथच्या घराचं कधी वाटोळं होईल म्हणून. तिचं काय नाही वाटत मला. ती आपल्याबद्दल वाईटच विचार करते, मला माहिती आहे. पण तुमचं काय रे? तुमचं काय? तुम्ही शेवटीला तिने लावलेल्या आगीमध्येच उड्या मारल्यात ना? तिने जे प्लॅनिंग केलं त्याच्यामध्ये तुम्ही फसत गेलात. त्याचं काय बोलणार आहात तुम्ही? तिच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. पण राघव, तुम्ही लोक जे काही वागलात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आपल्या आप्पाला आईचा विचार न करता सरळ तिचं आणि त्याचं लग्न लावून दिलं. तो भाऊ तुझा प्रेमात पडला, त्याने लग्न केलं आणि त्याबद्दल आम्हाला तुला काहीच सांगावंसं वाटलं नाही. अरे ती माझी कुणीच नाही आहे, पण तुम्ही माझी मुलं आहात ना, एकदा माझ्याशी बोलायचं तरी होतं, असं शिवनाथ आता राघवला सुद्धा म्हणतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता श्रीधर आणि त्याचबरोबर पिहू दारामध्ये येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा उमा म्हणत असते की 1 मिनिट, तुम्ही दोघांनी घरामध्ये पाऊलसुद्धा टाकायचं नाही आहे. तुम्ही दोघंजणं जे काही वागलात ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. दारामध्येच उभे राहा, घरामध्ये यायची गरज नाही. ही गोष्ट आता पिहूच्या वडिलांना समजलेली असते. तेव्हा पिहूचे वडील त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणतात, काय रे शिवनाथ, अरे कुठे आहे तुझा तो मुलगा? त्याची हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीबरोबर इथे लग्न करून यायची? सांग ना, कशी हिंमत झाली त्याची? माझ्या मुलीला पळून आणून तिच्याबरोबर लग्न केलं त्याने. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पिहूचे वडील आलेले असतात ना, तेव्हा त्या ठिकाणी पिहू आणि त्याचबरोबर श्रीधर त्या ठिकाणी आलेला असतो. आणि तेव्हा पिहू आणि श्रीधर आल्यानंतर इथे आता तिचे वडील म्हणतात, काय रे तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या मुलीला पळून आणून तिच्याबरोबर लग्न करायची? आणि तो तिथून आता काठी घेतो आणि इथे श्रीधरला मारायला सुरुवात करतो. श्रीधरला काठीने खूप जास्त मारत असतो. सगळ्यांना इथे खूपच जास्त वाईट वाटत असतं. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. इथे आता श्रीधरला पिहूचे वडील मारत असताना त्या ठिकाणी शिवनाथ आधी गप्प असतो. पण ज्या वेळेला ते खूपच जास्त मारत असतात तेव्हा शिवनाथ त्यांची काठी पकडतो आणि म्हणतो, थांबा, 1 मिनिट थांबा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलावरती हात उगारायची? आणि त्यानंतर शिवनाथ ती काठी पकडून आता त्यांच्याकडे खूपच जास्त रागाने बघत असतो. कारण शेवटीला श्रीधर त्याचा मुलगा आहे
आणि जरी पण इथे श्रीधरने पिहूबरोबर लग्न केलं असलं तरी चूक काही त्याच्या एकट्याची नाही. पिहूलासुद्धा त्याच्याबरोबर लग्न करायचं असतं. म्हणून तर दोघांनी मिळून हे उचललेलं पाऊल असतं. श्रीधर उलट घाबरत पण असतो. पण पिहूने त्याला धमकी दिलेली असते की तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलंस तर मी बॅग घेऊन तुझ्या घरामध्ये येईन आणि जर मला फसवलंस तर मी आत्महत्या करीन. तेव्हा श्रीधर आणि राघव या दोघांनी हा घेतलेला निर्णय असतो.